आगामी सालबर्डी या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आज शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दरारे यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले। साई संस्थांच्या वतीनं प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत, भारत गणेशपुरे, शशांक शेंडे आणि निर्मात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। चित्रपटाला यश मिळावे यासाठी संपूर्ण टीमने साई चरणी प्रार्थना केली आहे। नमस्कार, मी पूजा सावंत। सालबर्डी या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण कलाकारांची टीम, प्रोड्युसरांची टीम आणि आमचे सगळे टेक्निशियन्स आम्ही साईबाबांच्या चरणी आलो आहोत। आणि खरं तर हा योगायोग आहे। हा आमच्या प्रवासात कुठेही असं लिहिलं नव्हतं की आपण शिर्डीला जाऊन दर्शन घेऊया, पण आय थिंक ते बोलावणं असतं, ती वेळ यावी लागते आणि आय थिंक साईबाबांनी आम्हाला बोलवलं त्यासाठी। खूप छान दर्शन झालं। मी लहानपणी इथे आले होते, म्हणजे मी जवळपास 16-17 वर्ष झाली असतील, त्यापूर्वी मी इथे आले होते आणि त्यानंतर आज मला योग आला आणि इतक्या वर्षानंतर जे मी शिर्डी संस्थानाचं बदललेलं रूप पाहिलं, खरंच वाखाणण्याजोगं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता। अगदी मंदिराच्या अनेक किलोमीटरपासून सुद्धा तुम्हाला दिसेल की रस्ते स्वच्छ आहेत, इथली हवा स्वच्छ आहे आणि एक पॉझिटिव्हिटी या संपूर्ण परिसरात आहे। आणि ऑफकोर्स मंदिर तर इतकं सुंदर बांधलं आहे, त्यामुळे खरंच कौतुक श्री साईबाबा संस्थान यांचं। आणि सुरळीतपणे इथे छान सगळ्यांना दर्शन मिळतंय सर, आणि खरंच आज इथे येऊन आम्हाला फारच छान वाटलं। तुम्ही सुद्धा सालबर्डी हा चित्रपट बघा, मराठी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे जे प्रोड्युसर आहेत ते ह्याच परिसरातले आहेत, अनिल देवडे पाटील सर। सो खूप छान वाटलं मला आज इथे येऊन, आणि नक्कीच परत येण्यासाठी मी पुढची 10-15 वर्ष नाही लावणार। जर साईबाबांच्या मनात असेल तर दरवर्षी मला ते बोलवतील आणि मी दरवर्षी इथे येईन। सो धन्यवाद। नमस्कार, मी भारत गणेशपुरे आणि आज आम्ही साईबाबाच्या चरणी आलेलो आहे शिर्डीला। तसा मी बरेचदा शिर्डीला म्हणजे दरवर्षी येतो, वर्षातून 1-2 चक्कर होतातच शिर्डीला। आणि जेव्हा जेव्हा मी शिर्डीला येतो तेव्हा नवीन काहीतरी झालेलं असतं, नवीन एक काहीतरी सुंदर गोष्ट झालेली असते। तर या संस्थान दिवसेंदिवस सगळा हा परिसर स्वच्छ करण्यापासून म्हणा किंवा शिस्तबद्ध पद्धतीनं बाबांचं दर्शन कसं होईल याबद्दल सगळं विश्वस्त मंडळ काळजी घेते। आणि सुजयदादा आहेत तिथे, त्यांची पण नेहमी भेट होते। सो खूप बरं वाटतं अशा देवस्थानला। मी साधारण शिर्डी आणि शेगाव हे देवस्थान माझ्या वर्षातनं 2दा कधी 3दा असे होत राहतात आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी गोष्टी भेटतात। आज परत आम्हाला बाबांनी बोलवलं आहे। आमचा पिक्चर आहे सालबर्डी, 17 एप्रिलला रिलीज होणार आहे आणि ह्याच जिल्ह्यातले आमचे निर्माते आहे आणि सगळे, त्याच्यामुळे खूप मजा आहे। सो तुम्ही पण 17 एप्रिलपासून चित्रपटगृहात चित्रपट बघा। धन्यवाद, थँक्यू, जय साईराम। नमस्कार, मी शशांक शेंडे। आज आमची सालबर्डीची संपूर्ण टीम आज शिर्डी संस्थानला भेट देण्यासाठी आलेली आहे। अत्यंत स्वच्छ परिसर आहे। आपल्याकडे जर तीर्थक्षेत्र बघितली तर गेल्यानंतर परत जावं का नाही जावं इतपत प्रश्न पडतो आपल्याला, पण शेगाव असेल, शिर्डी संस्थान असेल, गेल्यानंतर प्रसन्न वाटतं आहे। आणि संस्थांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली। सुजयदादा असतील किंवा नगराध्यक्ष साहेब असतील, या सगळ्या लोकांनी अत्यंत आपलेपणानं, आपुलकीनं स्वागत केलं आणि चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। 17 एप्रिलला चित्रपट रिलीज होतो आहे, सगळ्यांनी नक्की बघा। धन्यवाद।